बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात एका ऊस तोडीचे 3 जानेवारीची ती घटना. ऊस तोड रीस्टार म्हणून ओळख असलेले गणेश डोंगरे ट्रॉली अंगावर कोसळून जागीच मृत्युमुखी पडले. ही बातमी अपघात म्हणून एका ओळीत संभवता येईल, पण प्रश्न असा आहे, हा खरंच फक्त अपघात होता का? दुर्दैवाने किंवा योगायोगाने या घटनेच्या वेळी त्यांची पत्नी अश्विनी गणेश डोंगरे फेसबुकवर लाईव्ह होती. ती कोणावर बोट दाखवत नव्हती, ती फक्त कारखान्यांची वास्तविक स्थिती सांगत होती. काटा वेळेवर न लागणे, कारखाना भंगार आहे, ड्रायव्हरचा ताण, कितीतरी दिवस वाहने खाली न होणे, बैलगाड्या अडवून ठेवणे आणि या सगळ्यांवर कारखान्यांचे ते नियम. उशीर झाला तर पैशांचा दंड, वाहन थांबलं तर दंड, ऊस उशिरा पोहोचला तर दंड. पण मजूर मेला तर कोणता नियम आहे, कोणती जबाबदारी आहे? ऊस तोड मजूर 24 तास रस्त्यावर असतो, उघड्यावर झोपतो आणि तरीही चूक त्याचीच दाखवली जाते. आज प्रश्न कारखान्यांना दोष देण्याचा नाही, आज प्रश्न आहे, नियम माणसासाठी आहेत की माणूस नियमांसाठी? आज एक रील स्टार गेला, उद्या ही लाईव्ह आणखी कोणाच्या आयुष्याची शेवटची साक्ष ठरणार का? हा व्हिडिओ आरोपासाठी नाही, ही जागृतीसाठी आहे, त्यांच्या बेसिक सुविधासाठी आहे. हॉस्पिटल्स, शाळा अशा बेसिक गरजा कारखानदार मालकाने द्यायला हवेत. कारण जेव्हा विकासात मजूर सुरक्षित नसतो तेव्हा तो विकास अपूर्णच राहतो. गाडीला नसले तरी 500 रुपये दंड. पुन्हा गाडी ट्रॅक्टरवाला किरणाची गाडी खाली करीत नाही, बैलगाडी लई तर नियम